साहेब हरणं मारलीत. कुठे? आपण 20 आरोपींना पकडले. आता फक्त एक आरोपी पकडायचा बाकी आहे. दादा कुठे आहेत? तेव्हा खरे ते किती संकट आली तर तो पळून जाऊच शकत नाही. तो पळून जाणाऱ्यातला नाही. दादा जगताप म्हणतात मला. तुमच्या मुलांनी मनोजने हरणाची शिकार केली असं कळलं आम्हाला. आहे जा तुम्ही. सर तुम्हाला काय वाटतं तुम्ही एका चुकीच्या माणसाला पकडलं? आम्हाला त्यांच्या विरुद्ध मोठा पुरावा सापडलेला आहे. 7 मुक्या प्राण्यांचा खून करणं हा अत्यंत अक्षम्य गुन्हा आहे. साहेब असाच नाही मोठा झाला तो. हो दादा झक्क म्हणतात त्याला. अजून कोण लोक त्याला चळचळा घाबरतात. माझ्या कष्टाचे पैसे बुडवलेले मला नाही चालणार. आणि जर बुडवले तर सोडतो का काय त्याला? तर दादानी केलं का हे सगळं? अशा पद्धतीने जर समाजामध्ये अशा अट्टल आरोपींना ऑब्जेक्शन युअर ऑनर. तुम्ही या गावातले प्रतिष्ठित लाकूड व्यावसायिक आहात. मग या गुन्ह्यामध्ये तुम्ही सहभागी का झालात? आपण कुणाच्या तरी घरावर दरोडा टाकायचा. बरं ठीक आहे. चला पळा. 5 लग्न केलेत. पहिली बायको बेबी ती नांदली नाही म्हणून दुसरं लग्न संजनाशी केलं. पण काही दिवसांनी ती वारली म्हणून दादासाहेबांनी शाको नावाच्या मुलीशी लग्न केलं. तुम्ही दुसरं लगीन करता का? म्हणून त्यांनी 4थं लग्न केलं आशा नावाच्या मुलीशी. शेवटी त्यांनी आपल्याच समाजातल्या मुलीशी लग्न केलंय, हिराबाई. त्या दिवशी दादा कुठे होते? अहो साहेब एकदा त्याला बोटाखाली घ्या. तू नाही चोर, आम्ही चोर आहे. हे बघा दादा, जेवढं तुम्ही आम्हाला कोऑपरेट कराल तेवढ्या लवकर केसचा निकाल लागेल. अहो मी कोऑपरेटच करतोय. मी बाप होणार आहे. आया मी कुणाचा ग? अरे माझाच आहेस तू. आरोपी आहे तो या व्यक्तीचा मुलगा आहे. विश्वनाथ गायकवाडांचं हेच घर का? तुम्ही कोण आहे? मी कोण ना हेच त्यांना सांगायचं आता.